बघा मित्रांनो, बाटलीमध्ये मासा आलाय. आवाज दाखवा जरा. ऐसा ऐसा तुम्ही बघायला बघा, मस्त साईज आहे बोई माशाची. आणि सर्व मासे तुम्ही बघा ना तर समोरच्या दिशेने असे त्यांचे तोंड असते, म्हणजे ते उलटे फिरू नाही शकत. त्याच्यामुळे ते बॉटलमध्ये तसेच अडकून राहतात. पाचवा मासा मित्रांनो, या बॉटलमध्ये तुम्ही बघा ना तर होल छोटासा आहे. बाटलीचं तोंड छोटं आहे, त्याच्यामुळे मासा जर आतमध्ये शिरला तर तो उलटा फिरू नाही शकत. तो सरळ पुढच्याच दिशेने बाटली अशी ढकलत राहतो. त्याच्यामुळे बाटलीमधून मासा बाहेर पडू शकत नाही. मस्त ट्रॅप आहे आणि एकदम कमीत खर्चामध्ये तुम्ही ही मासेमारी करू शकता. जसं की फक्त तुम्हाला पिठाचाच खर्च आहे, ट्रॅपसाठी खर्च करण्याची अजिबात गरज नाही. आपली एक टाकाऊ बॉटल आहे ना, त्याचा तुम्ही वापर करून ही मासेमारी करू शकता. बघा मित्रांनो, पुन्हा बॉटलमध्ये मासा आतमध्ये शिरलाय बघा. आणि मासा समोरून असा तोंड करून जातो, त्याच्यामुळे त्याला उलटं फिरता येत नाही आणि असाच मासा बॉटलमध्ये अटकून राहतो. बघा बोईची साईज. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकोली यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण मासे पकडण्याची एक अशी पद्धत बघणार आहोत जी फार कमी लोकांना माहिती असेल. आपण एक बॉटल वापरणार आहोत, टाकाऊ बॉटल प्लास्टिकची, आणि त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून मासे पकडले जातात. आणि ती पद्धत आज आपण पाहणार आहोत. आज माझ्याबरोबर पुनीत आहे आणि स्वप्नील आहे. आम्ही तिघेजण जाऊन ही मासेमारी बघणार आहोत. गावातील भरपूर लोक गेल्यात या पद्धतीने मासे पकडण्यासाठी, आणि आता आम्ही सुद्धा त्यांना जॉईन करणार आहोत. चला बघूया ती पद्धत कशा प्रकारे आहे, या पद्धतीमध्ये काय काय साहित्य लागते ते दाखवेन, आणि चाऱ्यासाठी कोणते पीठ वापरतात ते सुद्धा आपण बघू. बघा, या ठिकाणी भरपूर लोक जमलेले आहेत आणि सर्वजण याच पद्धतीने मासेमारी करत आहेत, बाटलीचा वापर करून. आता बघा, आपण बघणार आहोत. बघा, बॉटल आहे समोर आणि त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकले जाते. थोडं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि खाली वजन बांधले ना, बॉटल वजन आहे, लोखंडाचं वजन आहे. आता आम्ही टाकणार आहे, याच्यामध्ये मच्छी येणार. बघा मित्रांनो, बॉटल फेकलेली आहे आणि आता ती बॉटल वजन असल्यामुळे पाण्याच्या खाली जाईल. बोई मच्छी येणार आता. बघा तुम्ही घेतली आपले तो. असेच मित्रांनो, गावातील सर्व लोक मासे पकडत आहेत. सर्वांजवळ सेम बॉटल आहेत आणि याच पद्धतीने सर्वजण मासेमारी करतात. बघा मित्रांनो, काकाला एक मासा लागलेला आहे. आताच आले की कधीपासून आले तुम्ही? 20 मिनिटं झाले. 20 मिनिटामध्ये एक बोई भेटलेला आहे. आणि बघा, काका सुद्धा आता ट्रॅप तयार करत आहेत. एक प्लास्टिकची बॉटल आहे, त्याच्यामध्ये वजन बांधलं आहे आणि गव्हाचं पीठ टाकलं आहे. आणि हे पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करतात. त्याच्यानंतर बॉटल पाण्यामध्ये फेकायची. बघा, समोर एक मासा लागलेला आहे. पेका बघा मित्रांनो, बॉटलमध्ये एक मासा पण लागलेला आहे. बोई मासा आहे आणि हा मासा पीठ खाण्यासाठी बॉटलमध्ये शिरला होता. दोन मासे भेटलेले आहेत. बघा मित्रांनो, एक बोई लागलेला आहे. बघा मित्रांनो, मस्त साईज आहे बोईची. उचल. बघा, मस्त साईजचा बोई भेटलाय. कडक. भावाने बोललं आणि त्याने पकडून पण दाखवला बोई 2 मिनिटात. बघा मित्रांनो, पुन्हा एक मासा लागलेला आहे खूप वेळाच्या नंतर. मस्त मित्रांनो, मासा लागलेला आहे. काकांना दुसरा मासा लागला होता. बॉटलमध्ये फक्त मोठ्याच साईजचे मासे येतात, छोटे मासे फार कमी येतात.
बघा मित्रांनो मोठा बोय लागलाय या बाजू. हा बघा बॉटल मध्ये मोठा बोय आहे. नाही टाका. तर बघा मित्रांनो असे हे मासे आपल्याला बॉटल मध्ये सापडतात. मस्त मोठी साईज आहे. आणि बघा अजून आपल्याला भेटले आहेत 3-4 मासे आतमध्ये आहेत. बाजूला अजून एक मासा लागलेला आहे बघा. मोठी बॉटल आहे आणि त्याच्यामध्ये अजून मोठा बोई लागलेला आहे. करो पलटी कर. साईज बघा मित्रांनो किती मोठी आहे. मोठ्या मोठ्या साईजचे बोई मासे भेटत आहेत. आणि बॉटल बघा बॉटलमध्ये वजन बांधलं आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकले जाते. ज्या पिठावरती मासा अट्रॅक्ट होतो. आणि बघा मित्रांनो बाजूला अजून एक लागलेला आहे. खूप लवकर मासे लागत आहेत. बरीच लोक आहेत आणि सर्वजण हेच पद्धत वापरत आहेत. बाकीच्या पद्धतीने मासे पकडायची फार मजा आहे. खूप लोक जमलेत बघा. बघा मित्रांनो आणखीन एक बोई मासा लागलेला आहे. मोठा बोई मासा. एकदम साधाच आहे. बघा पेटी आणली आणि पेटीमध्ये मासे ठेवतात. मस्त मोठी साईज आहे. हेलिकॉप्टर सामने आहे. आता बाटलीमध्ये पुन्हा नवीन पीठ टाकले जाईल. आणि बॉटल लांब फेकायची. हेलिकॉप्टर बघा मित्रांनो पुन्हा एक मासा लागलेला आहे. बरीच लोक आहेत आणि त्याच्यामुळे लगेच मासे लागत आहेत. चार मासे भेटले आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे मासे असतात आणि यांना 4 मासे लागले. काय एक मासा भेटला की लगेच पुन्हा नवीन पीठ टाकायला लागते जेणेकरून मासा पिठावरती अट्रॅक्ट होऊन या बॉटलमध्ये घुसेल. कवराला 1 किलो 1 किलो दिसायला कवर लागते. आता बसतात त्यांना लागते 2 किलो 5 किलो असे घेऊन बसतात. हे बरं 2-3 किलो खपते. आता 1-1 किलोचं बरं पडतं पॅकेट. हां ते घडी ते हे बघा मित्रांनो नवीन पिशवी आणली आट्याची. 1-1 किलोचे पॉकेट्स वापरले जातात. 2 चमचे टाकायचे ना. हां 2 चमचे आणि मिक्स करायचं पाण्यामध्ये थोडंसं. आणि त्याच्यानंतर बाटली लांब फेकायची. प्रत्येक वेळी मासा भेटतो असं नाही. बऱ्याच वेळी बॉटल रिकामी येतात आणि पुन्हा मग त्याच्यामध्ये नवीन पीठ टाकायला लागते. बघा बऱ्याच लोकांच्या बॉटल रिकामी येतात. 2 मिनिटानंतर बॉटल वरती उचलायला लागते कारण त्याच्यामध्ये जो पीठ आहे तो पाण्यामध्ये मिक्स होऊन जातो. बघा त्या साईडला अजून एक मासा लागलाय. काकांना मोठा बोय लागलाय. आतापर्यंत जेवढे बघले त्याच्यामध्ये सर्वात मोठा हाच दिसतोय. काढूनची नाताने सध्या बघा मित्रांनो
साईज बघा किती मोठी आहे. खूप मजा आहे आणि सर्व लोक या ठिकाणी मासे पकडण्यासाठी येत असतात. टपामध्ये भारी काम, खूप भारी वाटते मित्रांनो. आणि ही पद्धत तुम्ही सुद्धा नक्की एकदा वापरून बघा, खूप मजा आहे. बघा मित्रांनो, पुन्हा बॉटलमध्ये मासा आतमध्ये शिरलाय बघा. आणि मासा समोरून असा तोंड करून जातो, त्याच्यामुळे त्याला उलटं फिरता येत नाही आणि असाच मासा बॉटलमध्ये अटकून राहतो. बघा भोईची साईज. बघा मित्रांनो, बाटलीमध्ये मासा आलाय. आवाज दाखवा जरा. ऐसा ऐसा तुम्ही बघायला बघा, मस्त साईज आहे भोई माशाची. आणि सर्व मासे तुम्ही बघा ना तर समोरच्या दिशेने असे त्यांचे तोंड असते, म्हणजे ते उलटे फिरू नाही शकत, त्याच्यामुळे ते बॉटलमध्ये तसेच अडकून राहतात. पाचवा मासा जेवायचं काम झालं ना. झालं संध्याकाळचं काम झालं. तलूनचे खाऊया. बघा मित्रांनो, मीडियम साईजचा भोई लागलेला आहे बाटलीमध्ये. विलास काकांना सर्वात जास्त मासे लागलेत आज. 7 मासे लागलेत, 7 भोई. आणि यांचं जेवायचं काम पण झालंय. मोठ्या मोठ्या साईजचे जास्त मासे आहेत मित्रांनो. या बॉटलमध्ये तुम्ही बघा ना तर होल छोटासा आहे, बाटलीचं तोंड छोटं आहे, त्याच्यामुळे मासा जर आतमध्ये शिरला तर तो उलटा फिरू नाही शकत, तो सरळ पुढच्याच दिशेने बाटली अशी ढकलत राहतो, त्याच्यामुळे बाटलीमधून मासा बाहेर पडू शकत नाही. मस्त ट्रॅप आहे आणि एकदम कमीत खर्चामध्ये तुम्ही ही मासेमारी करू शकता. जसं की फक्त तुम्हाला पिठाचाच खर्च आहे, ट्रॅपसाठी खर्च करण्याची अजिबात गरज नाही. आपली एक टाकाऊ बॉटल आहे ना, त्याचा तुम्ही वापर करून ही मासेमारी करू शकता. चला मित्रांनो, आता काका पुन्हा बॉटल फेकत आहेत पाण्यामध्ये नवीन पीठ टाकून. पायाखाली टंगाय बघा. मित्रांनो, पाण्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कचरा भरपूर येतो. सर्व गटारामधून कचरा वाहून तो समुद्राच्या किनारपट्टीला येतो, त्याच्यामुळे हा कचरा भरपूर दिसतो. बाकी दिवसामध्ये समुद्र एकदम साफ असतो. जेव्हा गटारामध्ये कचरा असतो तेव्हा समुद्र एकदम क्लिअर असतो, पण पावसामध्ये सर्व गटारे समुद्रामध्ये सोडली जातात, त्याच्यामुळे समुद्र किनारे खराब होतात. आता पाऊस पण पडायला लागला आहे आणि तरीसुद्धा मासेमारी चालू आहे. बघा मित्रांनो, विलास काकांना पुन्हा एक मासा लागलेला आहे, रेकॉर्डमध्ये आहे. आणि हा बोई तर जास्ती मोठा आहे. बघा काय साईज आहे. मस्त मोठा पीस लागलाय. एक मासा भेटला की लगेच नवीन पीठ टाकायचं आणि सेम प्रोसेस, पीठ मिक्स करून पाण्यामध्ये फेकायचं. मासा लागला तर कसं समजते? झटका लागते. हातावरती जोरात बाईट देतो, म्हणजे लाईन आपल्या हातातून खेचतो आणि त्यावेळी आपण बाटली पाण्यातून बाहेर खेचायची. लाईन अशी सतत हातामध्ये ठेवायला लागते आणि मासा जर बाटलीच्या आतमध्ये शिरला तर बाटली घेऊन सरळ पुढे जातो. बघा, बऱ्याच वेळी बाटली रिकामी खेचायला लागते, दरवेळी मासा भेटत नाही. बोल ना. चलो. ओके, टेक केअर.
बघा मित्रांनो, बाटलीमध्ये अजून एक मासा आलेला आहे. माशाचे तोंड बघा सरळच्या दिशेने. मीडियम साईजचा बोय. मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे आणि मासेमारी आम्ही बंद केली आहे. आता सर्वजण आपापल्या घरी गेलेत, पण सर्वांनाच थोडे थोडे मासे भेटलेले आहेत. आणि विलास काकांनी तर आज जॅकपॉट मारलेला आहे. त्यांना भरपूर मासे भेटले आहेत बघा. 7-8 मासे आहेत त्यांना. त्यांचं जेवायचं काम झालेलं आहे. आणि सेम बॉटलचा ट्रॅप होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही बॉटलचे मासे पकडायची पद्धत कशी वाटली? एकदम कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही या पद्धतीने मासे पकडू शकता. फक्त तुम्हाला पिठाचा खर्च आहे, गव्हाचं पीठ तुम्हाला वापरायचं, त्याच्यासाठी थोडासा खर्च होईल. बाकी बॉटल आहे ती सोड्याची बॉटल असते सफेद रंगाची, ती वापरायची. आणि त्या बॉटलला खाली वजन बांधतात, म्हणजे ती बॉटल पाण्याखाली जाईल. त्याच्यानंतर त्या बॉटलमध्ये पीठ टाकायचे आणि तुम्ही मासे पकडू शकता. मित्रांनो, तुम्हाला आजची मासेमारीची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबई चकोली परिवाराचा हिस्सा व्हा. आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटायला लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.